Hello, welcome and very good morning to all my dear students. Dear students, आपण पोरालो सब्जेक्ट केमिस्ट्री त्यामध्ये युनिट नंबर 4 दॅट इज द केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि आजचा आपला टॉपिक आहे वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. जसं मागच्या लेक्चरमध्ये मला वेळेवर वेबिनार असल्यामुळे जावं लागलं त्यामुळे हा टॉपिक मी कव्हर करतो आणि नवीन टॉपिक आहे एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. आता पाहू आपण ट्रान्सफॉर्मेशन. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण वर्क डन इन केमिकल रिॲक्शन पाहणार आहे. आता याचा अर्थ काय आहे बघा, एक केमिकल रिॲक्शन आहे. सपोज ए पासून बी पर्यंत चालली, इनिशियल पासून फायनल पर्यंत चालली. जे की त्याचं वर्क डन ते करणार आहे तिचं वर्क डन त्या केमिकल रिॲक्शनचं आपण पाहून राहिलो आहे का वर्क डन होत असताना सिस्टीम सराउंडिंगवर होत राहिलं का सराउंडिंग सिस्टीमवर होत राहिलं का नो वर्क डन होत असेल तर कसं हे आपण पाहू. सपोज आता यांनी काय म्हटलं वर्क डन बाय द सिस्टीम. आता एक सिस्टीम म्हणजे काय, सपोज आपण एखादा रिॲक्टंट घेतला त्याच्यावर त्याची रिॲक्शन झाल्यानंतर त्याचा काही ना काही प्रोडक्ट तयार होईल. ठीक आहे, तर तो रिॲक्टंट ज्याचा तुम्ही स्टडी करवलं त्याला आपण तुम्ही म्हणू शकता सिस्टीम. मग काय म्हणते वर्क डन बाय द सिस्टीम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ही त्याची कंडिशन आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. हेन्स नाव व्हॉट इज वर्क डन. वर्क डन यानुसार वर्क डन काय W इज इक्वल्स टू तुम्ही आठवा फॉर्म्युला मायनस PEX इंटू डेल्टा V. बरोबर, हे इक्वेशन जे काही इक्वेशन त्याचं असतं म्हणजे वर्क डन कधी मायनस PX इंटू डेल्टा V. आता हे सिम्प्लिफाईड करून सांगितलं तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. बट PEX इक्वल्स टू P म्हणजे the pressure is constant whatever it may be, the PEX external or the P of the pressure of that gas. Hence तुम्ही असंही लिहू शकता नाव W is equals to minus P. आता PX म्हणजेच P आहे म्हणजे P1 ची व्हॅल्यू असो P2 ची व्हॅल्यू असो और एनी P ची व्हॅल्यू असो त्यामध्ये चेंज होणार नाही कारण प्रेशर कॉन्स्टंट आहे पण व्हॉल्यूम नाही. तर अशा कंडिशनमध्ये काय इंटू डेल्टा V. आता ह्या PX चा मी करतो ते दोनच सारखंच आहे ना. Now W is equals to minus P. आता डेल्टा V म्हणजे काय होत असते V2 minus V1. ठीक आहे, डेल्टा V ना. नाव आता बघा रे, आता याला काय राहतं हेन्स W is equals to minus P गुणिले V2 minus P V2 मायनस P गुणिला मायनस P मायनस मायनस प्लस. हां, आता काय होईल PV1 इक्वल झालं. सिंपल इक्वेशन. ठीक आहे, आता जो गॅस आहे तो आयडियल गॅस आहे. नाउ आयडियल गॅस इक्वेशन गॅस इज आयडियल. सो आयडियल गॅस इक्वेशन. Now ideal gas equation काय आहे PV equals to nRT. What is P? P is the pressure of that gas, V is the volume of that gas, N is the number of moles of that gas, R is the universal gas constant, T is the temperature of that gas. Now आता जर का ठीक आहे, आता आपण इथं काय म्हटलं आहे कंडिशन कोणकोणची आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि R तर गॅस कॉन्स्टंट असते म्हणजे चेंज कशात आहे व्हॉल्यूम मध्ये आहे नंबर ऑफ मोल्स मध्ये आहे. Now what is N2? आपण पाहिलं होतं N2 is the number of moles of that product and what is N1 number of moles of that reactant. ठीक आहे. Now बघा रे, जर हां आता PV1 म्हणजे काय होते म्हणजे नाव PV1 equals to N1RT and PV2 म्हणजे काय होते PV2 equals to N2RT. आता असं का बरं समजून सांग. बघा रे, नाव PV equals to nRT आहे. आता हा गॅस सपोज आपण इच्युम करू का आयडियल गॅस आहे त्यामुळे आयडियल गॅस इक्वेशन लागल. ठीक आहे. नाव आता काय म्हणते प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रेशरच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होणार नाही. R इथं गॅस कॉन्स्टंट आहे तो पहिले त्याच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होत नाही. टेम्परेचर ही कॉन्स्टंट आहे. कंडिशन असते आहे मग चेंज कशामध्ये आहे व्हॉल्यूम मध्ये आहे आणि व्हॉल्यूम मध्ये चेंज होणार म्हणजे N1 N2 ची व्हॅल्यू बदलल. हेन्स V1 N1 V2 N2 हा N2 आहे हा M1. ठीक आहे, इने थोडं N2. Now hence PV1 म्हणजे N1RT and PV2 म्हणजे N2RT. Put that values in equation. आता त्याला काय द्यायचा नंबर त्याचा 1 आहे का 2 आहे का 3 आहे का 4. Put these values in equation number 4. We get now कसं लिहिले बघा आपण आता इथं लिहू समजा इथं लिहिलं तरी चालते जागा आहे. Now W is equals to
PV2 म्हणजेच काय होते N2RT, इथं मायनस आहे मीन्स मायनस PV2 च्या जागी काय लिहिणार आहे N2RT, बरोबर. and PV1 म्हणजे प्लस च्या जागी प्लस आणि PV1 म्हणजे काय होते जसं इथं PV1 म्हणजे काय होते N1RT, बरोबर. आता याला जवळ करून घ्या. हेन्स काय आहे W is equals to minus N2 minus N1 करावं लागेल ना. N2 minus N1 इनिशियल फायनल मधून इनिशियल काढावं लागेल. मोठ्या संख्येतून जास्त संख्येतून मोठी संख्या लहान संख्या सॉरी काढावं लागेल. हा RT कॉमन हेन्स RT. ना आता इथं चेंजेस काय होते बघा. हेन्स W is equals to आता N2 minus N1 म्हणजेच डेल्टा N, जसं V2 minus V1 म्हणजे डेल्टा V, P2 minus P1 म्हणजे डेल्टा P. पण N2 minus N1 म्हणजेच काय मायनस डेल्टा N आणि RT चं काय RT राहणार RT. हे आता इथं G लावलेला आहे पुस्तकात G फॉर गॅस, गॅससाठी. हेन्स हे झालं वर्क डन इन केमिकल रिएक्शन. आता लक्षात घ्या रे तो व्हॅल्यू आता W म्हणजे वर्क डन आहे. द साइन ऑफ W डिपेंड्स ऑन डेल्टा V. डेल्टा V च्या व्हॅल्यूवर W ची साइन डिपेंड असते. आता W प्लस आहे का मायनस आहे हे आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस. प्लस W असेल तर काय, मायनस W असेल तर काय. मायनस W असेल तर सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करते आणि प्लस W असेल तर सराउंडिंग सिस्टीमवर वर्क करते आणि W जर 0 असेल तर नो वर्क करते. हे आता डेल्टा V ची व्हॅल्यू डेल्टा N नुसार दिली. आपण जाऊन पप्पा आलं काय होते V1 N1 आणि V2 N2. आता होते कसं बघा रे. आता इन द वर्क डन ऑफ केमिकल रिएक्शन द साइन ऑफ W डिपेंड्स ऑन द डेल्टा V. मानलं आपण काही विशेष की इक्वेशन की असं की मोठा आणि किसकट नव्हतं. आता होते कसं याच्यावरून तुम्हाला वर्क डन कोणावर केलं किंवा वर्क डन झालं का झालं हे समजवलं. फर्स्ट केस काय आहे. फर्स्ट केस सपोज N2 ची व्हॅल्यू जास्त असली N1 पेक्षा. सपोज N2 ची व्हॅल्यू जास्त असली N1 पेक्षा, वर्क डन बाय द सिस्टीम कोणावर सराउंडिंगवर सिस्टीमने वर्क डन केलं. अशा कंडिशन मध्ये डेल्टा N ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह येते आणि W ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह येते. बिकॉज W इज लेस दॅन 0. आता असं कहून गेलं सांगतो. मला सांगा डेल्टा N म्हणजे काय होते N2 minus N1. मला सांगा तुम्ही 100 जर 50 काढा तर आन्सर 50 येते पण आन्सर प्लस 50च येईल ना. प्लस लिहत नाही आपण. आणि जर तुम्ही 50 मधून जर 100 काढा तर -50 आन्सर येईल. हे असं म्हणणं आहे. हे N2 ची व्हॅल्यू जास्त लागेल आणि N1 ची व्हॅल्यू कमी लागेल. जर N2 ची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे जास्त मधून कमी जर मायनस केलं तर आन्सर पॉझिटिव्ह येईल तुमचं. हेच डेल्टा N ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. कहून का डेल्टा N म्हणजेच काय होते रे N2 minus N1. मग N2 ची व्हॅल्यू जास्त असते N1 ची कमी असते तर डेल्टा N ची व्हॅल्यू आपोआप काय झाली पॉझिटिव्ह येणार. दुसरी केस जर आहे सेकंड केस मध्ये इफ N1 ची व्हॅल्यू जास्त आहे N2 पेक्षा. जर N1 ची व्हॅल्यू जास्त आहे N2 पेक्षा तर डेल्टा N चा आन्सर काय येणार निगेटिव्ह. हेन्स वर्क इज डन बाय द सराउंडिंग. मग आता W ची व्हॅल्यू काय राहिली तर पॉझिटिव्ह. हेन्स डेल्टा N ची व्हॅल्यू इथं बनते निगेटिव्ह आणि W ची व्हॅल्यू बनते रे पॉझिटिव्ह. आता तुमच्याकडून एकच कोणते लक्षात आलं नसेल तर तेवढं लिहिलं तरी चालेल. W निगेटिव्ह आहे म्हणजेच हे लाईनचा आतच W निगेटिव्ह आहे. डबल लिहायची गरज नाही. आपण मी लिहून दिलं असं तुमचं काय लक्षात राहिलं ठीक आहे. हा पाय W जर का निगेटिव्ह आहे म्हणजे वर्क सिस्टीमनं सराउंडिंगवर केलं आणि W जर पॉझिटिव्ह आहे तर सराउंडिंगनं सिस्टीमवर वर्क केलं. याला तुम्ही असे म्हणू शकता की वर्क इज डन ऑन द सिस्टीम असे म्हणू शकता. आता मी असं लिहिलं वर्क इज डन बाय द सराउंडिंग. इथं लिहिलं वर्क डन बाय द सिस्टीम. आता कोणावर करायचं सिस्टीम सराउंडिंग करा इथं सराउंडिंग सिस्टीमवर करा. काही फार वेगळं नाही येते. आणि थर्ड केस जर आहे जर N2 equals to N1 आहे
100तून 100 काढा 0 उरते, 50तून 50 काढा 0 उरते. देन नो पीव्ही वर्क डन और नो वर्क डन, तिथं कोणतंच वर्क डन होणार नाही. हे डेल्टा एनची व्हॅल्यू काय येईल, डेल्टा एनची व्हॅल्यू येईल 0 आणि वर्क डनची व्हॅल्यू येते 0. अशी कंडिशन आहे. ते यावरून तुमच्या लक्षात येते डेल्टा व्हीच्या व्हॅल्यूनुसार का ते डब्ल्यूची साईन काय राहील म्हणून हे लिहून दिलेलं आहे. हे सिंपल भाषेत समजून घ्या, फार काही कठीण नाही आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण वळू टॉपिक 4.9 एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आता कसं होते ट्रान्सफॉर्मेशन. आता ट्रान्सफॉर्मेशन शब्दाचा अर्थ कसं सांगा मराठीमध्ये लक्षात घेऊन राहिलं. आता एखादी गोष्ट ट्रान्सफॉर्म होऊन राहिली, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फिजिकल. आता याच्यामध्ये कसं आहे पहिले सांगतो मी समजून पहा. 4.9.1 हे बघा एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन दोन वेग आहे. एक 4.9.1 आहे, त्याच्यामध्ये एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन आहे आणि दुसरा ॲटम अँड मॉलिक्यूल चेंज झाल्यानंतर एन्थाल्पी कशी बदलते तो आपण उद्या पाहणार आहे. तो आहे 4.9.2. आजचा पॉईंट आहे 4.9.1. समजून घ्या. मग एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. फेज ट्रान्झिशन म्हणजे पदार्थाची अवस्था बदलत असताना होणाऱ्या एन्थाल्पीमध्ये बदल. एन्थाल्पी इज द एनर्जी, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे पदार्थाची अवस्था बदलत असन तर त्याच्या एनर्जीमध्ये एन्थाल्पीमध्ये बदल होते म्हणजे होते. एक तर त्याची एनर्जी वाढा लागल, एक तर त्याची एनर्जी कमी करायला लागल. डिपेंड कोणती स्टेट तो बदलून राहिला, याला फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा म्हणतात. असं समजलं तरी चालेल. फेज ट्रान्झिशन म्हणजे सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस. आता गॅसचा प्लाझ्मा वगैरे आपल्याला आहे नाही, डबल मग गॅसचं लिक्विड, लिक्विडचं मग सॉलिड किंवा डायरेक्ट गॅसचं सॉलिड किंवा डायरेक्ट सॉलिडचं गॅस होत असताना पदार्थाची अवस्था बदलूनच राहिली, त्यालाच फेज ट्रान्झिशन म्हणते. हे समजायचं. फेज ट्रान्झिशन 3 प्रकार तुम्हाला दिलेला आहे. एक एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे सॉलिड टू लिक्विड होत असताना त्या गोष्टीची एन्थाल्पी बदलते, कमी होते, कशी होते. नंतर आहे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, त्या लिक्विडचं गॅसपर्यंत कन्व्हर्शन होत असताना एन्थाल्पीमध्ये काय चेंजेस आहे, ते पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, एक्झोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे, पाहू आपण. आणि तिसरा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये जसं आपण कापूर एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये ते तसंच सिस्टीम स्टेट चेंज करत असताना त्याची एन्थाल्पी कमी होते, जास्त होते, हे आपल्याला पाहायचं आहे. मग एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन म्हणजे काय होते, पदार्थाची अवस्था एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होत असताना जो बदल आहे तो बदल, पण जिथं प्रेशर अँड टेम्परेचर कॉन्स्टंट असन तो विषय, आणि जिथं त्याचं केमिकल कॉम्बिनेशन बदलणार नाही. एक्झाम्पल देतो त्याशिवाय समजलं नाही. हे बघा, समजा H2O आहे, हा सॉलिड आहे म्हणजे बर्फ आहे. H2O सॉलिडचं आपल्याला लिक्विड करायचं आहे. काय की H2O हा लिक्विड आहे. ठीक आहे. केमिकल कंपोजिशन बदललं का त्याचं, हायड्रोजन 3 झाले का त्याच्यात, ऑक्सिजन गायब झाला का त्यातला, नाही. म्हणून त्यानं काय म्हटलं आहे, द चेंज ऑफ वन स्टेट टू अनदर स्टेट ऑफ अ सिस्टीम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर विदाऊट चेंजिंग इट्स केमिकल कंपोजिशन. म्हणजे एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेट, हे कशाबद्दल बोलतो मी, फेज ट्रान्झिशन. घाला दुसरं कशात आहे की, एका सिस्टीमची एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होणं, स्टेट फिजिकलच आहे ना ते. कोणत्या कंडिशनमध्ये, टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना, आणि त्याच्यावर केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. असं आहे काय, लिक्विड जेव्हा वॉटर बनते तेव्हा H2O बनते, तिथे H1 असते, असं नाही होत. हे समजून घ्यायचं. आता एक डायग्राम काढून देतो, ते समजून घ्यायचं. बघा रे, सॉलिड, इथं लिक्विड, हा गॅस. सॉलिडचं लिक्विड होते का नाही, होते, आणि त्याला काय म्हणतो आपण, फ्युजन. ओके. लिक्विडचं गॅस होते का नाही होत, त्याला आपण म्हणतो व्हेपरायझेशन. आणि सॉलिडचं डायरेक्ट गॅसही बनते, माहित नसून तुम्हाला पण सांगतो, याले म्हणते सब्लिमेशन. सॉलिडचं लिक्विड
बनते तर लिक्विडचं डबल सॉलिड नाही बनत काय? घरी फ्रीज नाही का तुमच्या? आहे मग काय फ्रीजिंग. गॅस डबल लिक्विड बनत नाही काय? बनते ना. तुम्ही पहा ना बाजू होते. जर लिक्विडचं काय होते गॅस बनते, डबल गॅसचं काय होते? ढगाला थंड हवा पडली काय पाऊस पडतो, मग ढगात तसंच समजून घे. हेच गॅस पासून काय होते त्या लिक्विड, याने म्हणतो आपण कंडेन्सेशन. आणि गॅसचं डायरेक्ट सॉलिडही होते. आता हे कुठं होते? एकदम थंड प्रदेशात, जिथं -30 -14 डिग्री सियाचन सारखं झालं, जिथं तुम्ही श्वास घेतल्या घेतल्या त्याचा बर्फामध्ये रूपांतर होते. थोडीशी जरी हवेचा झोडूक आला का त्याचं एकदम बर्फ बनते. हे त्याचं एक्झाम्पल आहे गॅसचं सॉलिड बनणं. याला म्हणते डिपोजिशन और डिसब्लिमेशन. डबल एक वेळा सांगतो. सॉलिडचं लिक्विड होते ते प्रोसेस आहे फ्युजन. लिक्विडचं गॅस बनते ते प्रोसेस आहे व्हेपरायझेशन. पण सॉलिडचं डायरेक्ट गॅस बनते, तसं कापुराचं डायरेक्ट गॅस बनते ते प्रोसेस आहे सब्लिमेशन. गॅसचं लिक्विड करता येते ते प्रोसेस आहे कंडेन्सेशन. लिक्विडचं सॉलिड करता येते ते प्रोसेस आहे फ्रीजिंग. आणि डबल गॅसचं डायरेक्ट सॉलिड करता येते ते प्रक्रिया आता सब्लिमेशन आहे ना, याला डिसब्लिमेशन म्हणा, और दुसरा शब्द आहे डिपोजिशन. ठीक आहे. हां, आता याच्यानंतर मी एक्सप्लेन करणार आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आता काय म्हणायचं आहे याच्यामध्ये? एखादा सॉलिड जर का सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस और गॅस टू सॉलिड और सॉलिड टू डायरेक्ट गॅस होत असताना त्याच्या एन्थाल्पी म्हणजे एन्थाल्पी इज द फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये काय बदल होते हे पाहायचं आहे. और हे पाहायचं आहे का एन्थाल्पी बदलली नाही तर त्याची स्टेट चेंज होते का नाही. ठीक आहे. हे मला वाटतं एवढं बेसिक. ठीक आहे. आता याच्यानंतर पहिला टॉपिक शिकवणार एन्थाल्पी ऑफ फ्युजन. ठीक आहे. हे बद्दल लक्षात. आता बघूया आपण फर्स्ट एन्थाल्पी ऑफ फ्युजन, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन आणि नंतर बघू एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सिंपल टॉपिक्स आहे, जेवढं मी बेसिक सांगितलं ते लक्षात ठेवा. आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय होते? सॉलिडचं लिक्विड करणं, ह्या प्रक्रियेला फ्युजन म्हणतात. एन्थाल्पी चेंज होते दॅट ऑकर्स, असं कधी होते? व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड at constant temperature and pressure or without changing temperature at constant pressure. याचा अर्थ असा आहे एन्थाल्पी बदलेल एखाद्या गोष्टीची. जी गोष्ट किती आहे? 1 मोल आहे म्हणजे अमाऊंट. आता रिमेंबर 1 मोल लिहिणं जरुरी आहे, नाही तर मार्क भेटणार नाही. 1 मोल सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होणं आहे. कंडिशन काय? कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर. त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आता सपोज एक्झाम्पल आपण जर घेतलं वॉटरचं, H2O सॉलिड म्हणजे बर्फ, याचा चेंज करून राहिले तुम्ही कशामध्ये? लिक्विडमध्ये. H2O लिक्विड. जर तुम्ही टेम्परेचर 0 डिग्रीवर पाहिलं आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असेल तर आता हे बघा रे एन्थाल्पी ऑफ फ्युजनला लिहायचं आहे आपल्याला. डेल्टा म्हणजे चेंजिंग फ्युजनचं FUS त्याचं स्पेलिंग आणि H हे नोटेशन आहे त्याचं एन्थाल्पी ऑफ फ्युजनचं. हेच डेल्टा फ्युजन किती आहे म्हणजे आता एनर्जी किलो जूल मध्ये मोजतो, किलो जूल मध्ये मोजतो आपण. हां, सॉलिडचं लिक्विड होत असताना त्याला प्लस 6.01 किलो जूल मोल इनवर्स इतकी एनर्जी पाहिजे. प्लस एंडोथर्मिक देणे त्या सिस्टीमला द्यावी लागेल. सरळ येणारे बर्फाचं लिक्विड जेव्हा त्याला टेम्परेचर भेटावं, बट ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 180 m. आपण पहिलेच बोललो हा एक्सपेरिमेंट आपल्याला करायचा आहे, पण त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून आणि प्रेशर सुद्धा कॉन्स्टंट ठेवून. 0 डिग्री सेल्सिअस मध्ये त्या तिथचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस ठेवायचं, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर ठेवायचं. पण सॉलिडचं लिक्विड करायसाठी किती एनर्जी द्यायला लागेल म्हणजे किती मिनिमम एनर्जी द्यायला लागेल त्या बर्फाचं लिक्विड होण्यासाठी? आता 0 डिग्रीवर बर्फाचं बर्फच राहायचं असं नका म्हणून, कारण का तुम्ही वरून एनर्जी देऊन राहिले. हां, जर एनर्जी नसती देऊन राहिली तर 0 डिग्रीवर बर्फाचा बर्फच राहिला असता.
तर प्लस 6.01 किलो जूल पर मोल म्हणजे एका मोलसाठी एवढी, मग जेवढे मोल असतात तेवढे गुणिला करू शकत असतात. ठीक आहे. हेच 1 मोल लिहित असतात. 1 मोल सॉलिडचं लिक्विड होत असताना 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर या कंडिशनमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करत असताना तुम्हाला प्लस 6.01 किलो जूल मोल इनवर्स एवढी एनर्जी द्यावी लागेल. आता फ्युजनचं रिव्हर्स काय? सब रिव्हर्स ऑफ फ्युजन IE फ्रीजिंग. जर 1 मोल बर्फाचं लिक्विड करासाठी अशा कंडिशनवर तुम्हाला प्लस 6.01 किलो जूल मोल इनवर्स एनर्जी द्या लागेल, तर डबल लिक्विडचं सॉलिड बनवण्यासाठी ती एनर्जी दिलेली एनर्जी वापसही घ्यावी लागेल. जर एखादी गोष्ट कशी बनते ती माहीत पडली तर ती कशी तोडायची ते माहीत असते. हेच मग आता रिव्हर्स करायची रिॲक्शनला मग काय H2O लिक्विडचं काय करायचं समजा तुम्हाला H2O सॉलिड. आता सॉलिडचं लिक्विड करायसाठी तुम्हाला एवढी एनर्जी ह्या कंडिशनला द्यावी लागते, लिक्विडचं सॉलिड करायसाठी या कंडिशनला तेच एनर्जी रिव्हर्स करावं लागेल. हेच डेल्टा. आता इथं काय आहे फ्रीजिंग FRW फ्रीजिंग. याची इथं एन्थाल्पी किती मायनस 6.01 किलो जूल मोल इनवर्स एवढी एनर्जी त्या सिस्टीम पासून काढून घ्यावं लागेल. म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन दाखवा ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 atm. ह्या कंडिशन महत्वाच्या आहे. आपण कंडिशन बदलवली नाही, नाहीतर असं म्हणा 0 डिग्रीवर बर्फाचा बर्फच राहते. अरे राहते, पण ह्या कंडिशन तुम्ही जर घेतल्या नाही तर राहते, ते लक्षात घ्या. म्हणजे आता पहा फ्युजन तुम्ही करून राहिले प्लस मधल्या आणि त्याच नंतर करून राहिले ते मायनस मधले. हे बघा प्लस म्हणजे सिस्टीमला देणे आणि मायनस म्हणजे सिस्टीम मधून काढून घेणे. जर डेल्टा एच ची व्हॅल्यू जर का प्लस असेल पॉझिटिव्ह असेल तर सिस्टीमसाठी सांगतो फक्त, तर एंडोथर्मिक. आणि जर डेल्टा एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर सिस्टीम पासून हीट बाहेर चालली एक्झोथर्मिक. लक्षात ठेवायचं आहे बेसिक वर्ड. जसं हे गेला तसेच याचे आकडे बोलले. नाव हे आम्हाला समजलं फ्युजन काय. मग व्हेपरायझेशन म्हणजे काय याला कसं लिहायचं नाव डेल्टा. व्हेपरायझेशनचं स्पेलिंग काय VAP. आणि या जिथं लिहायचं हे याचं लोकेशन आहे. ठीक आहे, असंच करत असतं. डेल्टा इज द चेंज इन व्हेपरायझेशन, याची इथे एन्थाल्पी. फ्युजन असतं तर फ्युजन, चुकीचं दुसरं नका लिहू. आता तेच आहे, मी डेफिनेशन सारखी स्टुडिओ थोडेसे चेंजेस आहेत. एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ लिक्विड, इथं 1 मोल ऑफ सॉलिड होतं इनटू लिक्विड होतं. मी इथं लिक्विड पासून इथं फक्त वेपर लिहिलं, बाकी डेफिनेशन सारखीच लिहिली. पुस्तकापेक्षा थोडं सोपं करून सांगायचा प्रयत्न केला आहे. एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ लिक्विड इज कन्वर्टेड इनटू व्हेपर at constant temperature and pressure or without changing temperature at constant pressure. असं म्हटलं तरी चालते. याचा मराठी अर्थ असा, एन्थाल्पी बदलन जेव्हा 1 मोल लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होईल, पण कंडिशन तुम्हाला त्या एक्सपेरिमेंटच्या वेळेस और कंडिशन ही राहील टेम्परेचर आणि प्रेशरच्या व्हॅल्यू बदलणार नाही. ठीक आहे. आता एक्झाम्पल आपण तेच घेणार आहे. काय H2O आता लिक्विड आहे, याचं कन्व्हर्जन तुम्हाला कशाचं करायचं वेपर मध्ये. H2O काय आहे गॅस. मग आता याचे किती डिग्रीवर तुम्ही व्हॅल्यू करू शकता. आपण सगळ्यात पहिले 0 डिग्री साठी व्हॅल्यू काढू. डेल्टा व्हेपरायझेशनची व्हॅल्यू. आता जर का 0 डिग्री असेल तर ती येते प्लस 45.07. ही व्हॅल्यू आता मला माहित आहे, नाही माहिती तरी काही टेन्शन नाही, ती गिव्हनच असते. किलो जूल मोल इनवर्स एवढी राहील ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे कंडिशन असेल तर. आता तुम्ही म्हणाल सर 0 डिग्रीवर बर्फ तयार होते, आपण त्याला गॅस बनवून राहिलो. अरे बरोबर आहे तुमचं, पण आपण त्याला एनर्जी देऊ आपण तेवढी, नाही तर तसंच होते का हवेत ते. हेच रिॲक्शन डेल्टा व्हेपरायझेशनची एन्थाल्पीची व्हॅल्यू आपली लहान काढा 44 येते किलो जूल मोल इनवर्स ॲट 25 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर.
टेम्परेचर तुम्ही त्या एक्सपेरिमेंट कंडिशनचं वाढवाल तुम्हाला एनर्जी कमी द्यावं लागेल. हे प्लस आहे ना, प्लस लिहायचा केमिस्ट्रीमध्ये प्लस असेल तर प्लस लिहा लागते. तेच एक व्हॅल्यू डेल्टा वेपरायझेशन याची व्हॅल्यू प्लस 40 वर येऊन जाते जेव्हा तुम्ही 100 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास तो एक्सपेरिमेंट करताय 180 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. याच्यावर असं लक्षात येते जर टेम्परेचर जर का त्या कंडिशन वाढत असेल तर तुम्हाला एनर्जी हे कमी द्यावी लागेल. आता असं नका म्हणू 100 डिग्रीवर द्यायची गरज डायरेक्ट. अरे त्या जागेचं टेम्परेचर आहे ते एक्सपेरिमेंट करत असताना तर तुम्ही कंडिशन ठेवून राहिले येते पण तुम्हाला एनर्जी द्यावं लागेल. ही +40 आहे, ही +44 आहे, ही +45.07 आहे. हे कंडिशन पहा, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, नाव आता हे तर ठीक आहे. मग रिव्हर्स ऑफ वेपरायझेशन आहे. वेपरायझेशनचा रिव्हर्स काय होतं? कंडेन्सेशन. डायग्राम आठवायची मी काढून दिली तुम्हाला, सरळ आहे. नाव H2O गॅस तर तुम्हाला काय करायचं आहे? H2O लिक्विड उलटा करायचा आहे. बस त्याचा साईन बदलायचं, बाकी काहीच नाही करायचं. हे बदलायचं. नाव डेल्टा आता कंडेन्सेशन वेपरायझेशन काय घ्यायचं? कंडेन्सेशन. तर तुम्ही प्रक्रिया बदलवली ना नाही. प्लसचं काय करायचं आहे? -45.07 किलो जूल मोल इनवर्स at 0 degree and 1 atmospheric pressure at the condition and 180 atmospheric pressure. पारे केलं सिंपल आहे. हे असं सिंपल अभ्यास करावा लागेल तुम्हाला. लिक्विडचा गॅस बनवायचा प्लस मध्ये लागेल 0 डिग्रीवर आणि डबल तेच प्रक्रिया उलटी करायची म्हणजे कंडेन्सेशन करायचं आहे. तर गॅसचं लिक्विड म्हणजे अशा वेळेस सिस्टीम एनर्जी लॉस करेल. हे बघा, समजा लिक्विडचं गॅस करायचं आहे, ते लिक्विडचं गॅस करायसाठी पाणी तापवताना तुम्ही आपोआप तपते म्हणजे तुम्हाला एनर्जी द्यावं लागेल प्लस एंडोथर्मिक. पण त्या पाण्याचं गॅसचं डबल पाणी बनते जेव्हा ते थंड होते तेव्हा म्हणजे त्याची एनर्जी बाहेर निघते तेव्हा. हे जशी कंडिशन असते एक्झोथर्मिक अशा वेळेस सिस्टीमची फक्त व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये येते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हीच व्हॅल्यू जसं तुम्हाला बोललो आहे डेल्टा कंडेन्सेशन याची व्हॅल्यू ही -44 वर जाते किलो जूल मोल इनवर्स. मगाशी किती टेम्परेचर होतं? 25 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. हीच व्हॅल्यू डेल्टा कंडेन्सेशन -40 वर जाते किलो जूल मोल इनवर्स किलो जूल मोल इनवर्स. माफ करा, थोडं काम आलं त्यामुळे जावं लागलं होतं. तर जशा प्रकारे आपण करू हे सगळे रिव्हर्स मध्ये मायनसमध्ये करावं लागेल. जर तुम्ही ती प्रक्रिया उलटी करून राहिली असाल तर हे सिंपल आहे. यानंतर आपण पाहू आता एन्थॅल्पी ऑफ एन्थॅल्पी ऑफ दिस ट्रान्झिशन मध्ये डायरेक्ट सॉलिड टू गॅस. तर जसं आपण एक्झाम्पल त्यामध्ये घेतला आहे, कापूराचं एक्झाम्पल घेतलं होतं, तसं तुम्ही आपण नेहमी पूजा तर करतो रे. तर सब्लिमेशन ही प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेत तू डायरेक्ट सॉलिडचं गॅसमध्ये रूपांतर करते. कापूर जेव्हा जळतात तेव्हा तो लिक्विडवर डायरेक्ट गॅस बनते. पण डिसब्लिमेशन और डिपोजिशन ही प्रक्रिया आहे ज्यांना डायरेक्ट गॅसचं सॉलिड बनते. एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण ती प्रक्रिया पाहणार. आता पुढे आपण एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजे सॉलिडचं डायरेक्ट रूपांतर करणं गॅसमध्ये. कापूर लक्षात ठेवायचं. आता कसं लिहायचं पहा, डेल्टा इज द चेंजिंग. सब्लिमेशनचं स्पेलिंग काय? SUB. आणि इथे लिहायचं H. ठीक आहे, असं लिहायचं. एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्ट टू गॅस ॲट constant temperature and pressure or without change in temperature at constant pressure. याचा मराठी अर्थ असा, एन्थॅल्पी बदलून जेव्हा 1 मोल सॉलिड डायरेक्टली गॅसमध्ये कन्वर्ट होईल, लिक्विड व्हायपेक्षा डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट होईल जेव्हा टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट असून अशा कंडिशनमध्ये आपण एक्सपेरिमेंट करत असून तर त्या कंडिशनमध्ये त्याची एन्थॅल्पी काय होते, किती एनर्जी बदलते किंवा काय होते हे पाहायचं आहे. एक्झाम्पल असतं तेच आहे. H2O चा सॉलिड आहे, डायरेक्ट आपण त्याचं कन्वर्शन कशात करायचं आहे? नाव H2O चा गॅस मध्ये. नाव हेच नाव डेल्टा सब्लिमेशन
Yes, व्हॅल्यू येते प्लस 51.08 सॉरी 08 आता हे लक्षात राहावं ठीक आहे किलो जूल मोल इनवर्स एवढी ही व्हॅल्यू येते ठीक आहे at 0 degree Celsius at 1 atm atmospheric pressure ही कंडिशन महत्वाची आहे ते लक्षात ठेवा म्हणजे 1 मोल सॉलिडचं डायरेक्ट गॅस मध्ये कन्व्हर्शन करत असताना प्लस 51.08 एवढी किलो जूल मोल इनवर्स म्हणजे एका मोल साठी at 0 डिग्री सेल्सिअस 1 atmospheric pressure हे त्या एक्सपेरिमेंटची कंडिशन्स जे आपण मेंटेन केलेले ते आहे आता सरळ आहे का हेच प्रक्रिया उलटी करायची आहे सब्लिमेशनचं उलट काय बस डी सब्लिमेशन और डिपोजिशन तर सरळ आहे ते व्हॅल्यू काय होणार आहे नाव रिव्हर्स ऑफ सब्लिमेशन काय डी सब्लिमेशन और डिपोजिशन जेव्हा लिहून दिलं हीच व्हॅल्यू उलटी येते नाव H2O गॅसचं डायरेक्ट जर H2O तुम्ही सॉलिड म्हणून राहिले तर इथं डी सब्लिमेशन द्यायचं डी सब्लिमेशन ची व्हॅल्यू येते -51.08 किलो जूल मोल इनवर्स at 0 degree Celsius and 1 atmospheric pressure ते उलट असते बेटा जास्त डोकं लावायची गरज नाही राहत ते समजून घ्या ठीक आहे मग आता आपण काय म्हटलं तो सॉलिड पासून डायरेक्ट गॅसवर गेला पण सॉलिड वरून गॅसवर जात असताना आपण पाहिलं होतं सॉलिड वर एखादी गोष्ट लिक्विड होती लिक्विड गॅस बनते मग सॉलिड वरून डायरेक्ट गॅस बनत असताना हा शॉर्टकट आहे का बा एवढी एनर्जी लागत नाही काय सपोज मला काय म्हणायचं आहे सॉलिड इथं गॅस इथं लिक्विड आहे मला सॉलिड वरून लिक्विड जाण्यासाठी समजा 5 लागले आणि इथे समजा 5 लागले तर इथं किती लागल तर असं नाही शॉर्टकट इथं 10 लागते काऊन काय हे 5 + 5 मी एक्झाम्पल देऊन राहिलो बरोबर 5 + 5 बस हे तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं आहे नाव आता पाहिलं आपण तर होते कसं रे बघा आपण फर्स्ट काय पाहिलं होतं नाव H2O सॉलिडचं आपण काय बनवलं होतं पहिले H2O ॲज अ गॅस बरोबर तेव्हा याची 0 डिग्री साठी डेटा घेतो हा डेल्टा फ्युजनची व्हॅल्यू होती तेव्हा +6.01 किलो जूल मोल इनवर्स ठीक आहे फर्स्ट म्हणजे कोणचं फ्युजनच्या वेळेस वेपरायझेशनच्या वेळेस काय होतं नाव लिक्विड पासून डायरेक्ट काय करायचं आहे तुम्हाला H2O ॲज अ सॉरी इथं गॅस पाहिजे बेटा सॉरी लिक्विड पाहिजे इथं बनवायचा गॅस बस सॉलिड टू लिक्विड टू मग गॅस याची व्हॅल्यू 0 डिग्री साठी आपण पाहिली होती डेल्टा वेपरायझेशनची व्हॅल्यू पाहिली होती आपण +45.07 किलो जूल मोल इनवर्स एवढी ठीक आहे आणि आता आपण काय पाहिलं होतं याची व्हॅल्यू किती येते 0 डिग्री साठी 51.08 सरळ आहे पास आता 45.07 + 6.01 याची आन्सर येते डेल्टा सब्लिमेशनचा आन्सर आपण तेच येते एक हां आता प्लस करू आपण इथं प्लस करू कारण आपल्याला लागली नाही एनर्जी 51.08 किलो जूल मोल इनवर्स समजा मग काय म्हणायचं आहे आता 5 + 5 10 हे असं आहे 0 डिग्री साठीच all at 0 degree Celsius and 1 atm data 1 atmospheric pressure data चा आहे तो this is called as the sublimation आता होते कसं रे 3 स्टेप मध्ये आपण पाहिलं होतं एखादी गोष्ट हां सॉलिड लिक्विड आणि गॅस सॉलिड टू लिक्विड लागू राहिलं लिक्विड टू गॅस सॉलिड टू लिक्विड मध्ये काय लागलं आपल्याला फ्युजन हां लिक्विड टू गॅस मध्ये लागला वेपरायझेशन हां याची व्हॅल्यू किती होती +45.07 किलो जूल मोल इनवर्स जे काय असतं हेच उलट करायच्या वेळेस प्लस मायनस करायचं इथं किती लागली आपल्याला +6.01 किलो जूल मोल इनवर्स पण डायरेक्ट जर आपण तुम्ही चालले असाल तरी तुम्हाला तेवढी व्हॅल्यू लागते सब्लिमेशन व्हॅल्यू येते +51.08 किलो जूल मोल इनवर्स हा होता आजचा विषय समजलं तुम्हाला आता असा एन्थाल्पीचा फेज ट्रान्झिशन याच्यानंतर 4.9.2 पाहणार आहे जो आपण आता पुढच्या लेक्चरला पाहू काही प्रश्न असेल तर विचार आपण लेक्चर बरोबर ऐकत जा समजून घेत जा लिहून घेत जा फालतू टाइमपास करू नका ठीक आहे काही प्रश्न असेल तर
शुभेच्छा, आजच्यासाठी एवढं.